आज जो काही संध्याकाळी प्रकार झाला त्याबद्दल आम्ही आणि माझे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. तदनंतर BJPचे कार्यकर्ते सुद्धा आलेत. त्यानंतर काही वेळ आमचं बोलणं झालं तर मी असा निर्णय घेतला की सावंतवाडी शांत शहर आहे, त्या शहराला कुठचंही गालबोट लागता का म्हणजे एक सावंतवाडी नागरिक म्हणून माझी जबाबदारी. त्याच्यामुळे मी सांगितलं की मी पहिली काय क्रॉस कंप्लीट करणार नाही, त्यांना करू दे, त्यांनी केली तर आम्ही करू. घटना काय घडली होती, नेमकं काय घडलं होतं? घटना अशी घडली की एक स्कॉर्पिओ होती ना गाडी, ती स्कॉर्पिओ गाडी जे बूथ बसलं होतं शिंदे सेनेचं त्या दिशेने अंगावर आली. त्याच्यामुळे त्याला आम्ही थांबवलं तिथं आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते चिडले, त्याला कोणी मारहाण केली नाही, काय केलं नाही, काय केलं नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आलो तर विचार केला की सावंतवाडी चांगलं शहर म्हणून ओळखलं जातं, सुंदर शहर, चांगलं शहर, शांत शहर, ते ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून मग ठरवलं की आज इलेक्शन संपलं, विषय संपला, त्यानंतर जर त्यांनी काय केलं तर आम्ही बघू. साहेब, अशा घटनांमुळे एखाद्याचा जीव जर गेला असता तर हे इलेक्शन जागेवर राहिलं असतं, एखाद्या मायमाऊलीचा कुंकू पुसला गेला असता. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आता ही घटना घडली, ही चुकीची आहे, मी मान्य करतो. पण तरीसुद्धा जर आम्ही NC केली, क्रॉस कंप्लेंट केली, ते क्रॉस कंप्लेंट करणं ह्याच्यातनं होणार काही नाही. फक्त सावंतवाडीची शांतता बिघडणं. एक सुजाण नागरिक म्हणून मला ते नको आहे. तशी मी त्यांना समज, त्यांच्या ज्येष्ठ जे नेते आलेत त्यांना तशी मी समज दिलेली आहे. तुमचं आणि भाजपचे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये चर्चा झाली की पोलिसांशी तुम्ही चर्चा केलेली आहे, काय घडले नाही, भाजपचे पदाधिकारी होते, पोलीस होते, मी चर्चा केली, तसा मी विषय ठेवला आहे आणि त्यांनी ठेवला माझ्याकडे. पण आता त्या आतमध्ये आहेत, मी बाहेर आलो, मला आणि कामं आहेत, त्यांनी केली तर मी निश्चित करेन. जुन्या वादातून काही गोष्टी होत्या? जुन्या वादातनं वगैरे काही नाहीये. जो ड्रायव्हर होता तो UPतला होता, तो ड्रिंकमध्ये होता, त्याला आता पोलीस तपासतील. त्यांनी केली तर आम्ही NC करू, नाही तर मी त्याला तोंडी सावंतवाडी समज दिलेली आहे. पण तुमच्या